ठिकाणी तालुका आंबेगावमध्ये ह्या ठिकाणी महिलांनी जी काही अंगणवाडी सेविका होती तिने काय सोशल मीडियावरती पोस्ट केली. निकृष्ट दर्जाचे अन्न आहार होता आणि त्याबद्दल पोस्ट केली आणि त्या निमित्ताने त्या महिलेला आहे ना जे काही पदावर तिला काढून टाकलं आहे. या ठिकाणी स्थानिक आहे. बाबा काय सांगाल कशाबद्दल तिने हे केलं असेल? ते कसं निकृष्ट धान्य आल्यामुळं तिनं पुढं वरच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं अगोदर. ते निवेदनाचं काही काहीच परिणाम झालेला नाही. त्याच्यामुळं तिने एक पोस्ट टाकली. तर त्या पोस्टमुळं अधिकाऱ्यांपर्यंत ती पोस्ट गेलेली असल्यामुळे त्यांना त्या पोस्टचं हे जास्ती प्रसार झाल्यामुळं त्यांना निलंबित करण्याची त्यांना ऑर्डर दिली. आपण पाहू शकतो की हा जो ठाकरेवाडीचा हा पूर्ण ठाकरेवाडी आहे आणि हा सगळा आदिवासी समाज असल्यामुळं जास्त बोलता पण येत नाही आणि कुठेतरी याचाच गैरफायदा हे काही जे काही अधिकारी आहेत ते घेतले जातात. या ठिकाणी म्हणजे कोणी असा आवाज उठवणार कोण नाही म्हणून स्वतःच त्या महिलेने आपला आवाज उठवला. हे नागरिक त्या महिलेला केली की बाबा आमची मुलं आजारी पडतात, त्यानंतर बाबा तुम्ही हा जो आहार आहे हा बरोबर नाहीये ह्या संदर्भात तक्रारी केली. काय सांगा आपण कसं काय झाली ती घटना सगळी? घटनाचं आम्ही मॅडमला एकदा सांगितलं का मुलांच्या पोटामध्ये दुखतंय. तर त्याच्यानंतर मॅडमने पाठपुरावा करून आणण्यात चौकशी करून वरती पत्रावर केला. जे बालविकास प्रकल्प अधिकारी आहे घोडेवाला. कोण त्याचं नाव काय? त्यांचं नाव ना सांगते. जाधव कोणतरी आहेत ना? जाधव कुलदीप जाधव. तर त्यांच्याकडे पत्रावर केल्यानंतर त्या पत्रावर त्यांना प्रतिसाद काहीच नाही आला. त्याच्यानंतर मग मॅडमने बघितल्यानंतर एक पोस्ट व्हायरल केली इंस्टाग्रामवरती का बाबा निकृष्ट दर्जाचं खाद्य येते, खाद्य मुलांना खायच्या लायकीचं नाहीये. जो वाटाणा तांदूळ आहे त्याला जर आपण 11 शिट्ट्या गेल्या तरी तो शिजला नाही वाटत, शिजतच नाही. कारण आम्ही पण एकदा खाऊन बघितले ते शिजतच नाही. त्याच जेवढा गरम आहे का थोडं काय ते होते लूज होते नंतर लगेच कडक होते. बरोबर. तर याचे आता काय आता ह्या जे काही रेशमा पारधी आहेत यांचं कशा प्रकारे शिक्षण होतं या ठिकाणी मुलांना शिकवायचं? शिक्षण एकदम उत्तम पद्धतीचं होतं. आज तुम्ही कुठेही चौकशी करा एवढ्या ठाकरवाडीमध्ये अख्या टॉपला अंगणवाडी या ठिकाणी मुलं चांगली वाचतात, लिहितात, खेळतात. या ठिकाणी पहिली संख्या कमी होती, आता 22 पट आहे आणि हाच 22 पट पुढे त्या शाळेत होते मोठ्या शाळेत. कुठल्या? या इथल्या खालची तिथे 7वी पर्यंत शाळा आहे. हा पट तिथं जातो. बरोबर. वाटलं तुम्ही उद्या जर आले ना मॅडमशी बोला आणि कसं काय ते पोरांना वाचायला तुमच्या सामने करा. काय सांगाल मॅडमला ह्या जे काही चांगल्या गोष्टी केल्यावर सरकारचं जे काही चुकीच्या पद्धती चालले होतं हे ठेकेदारी जे काही अन्न येत होतं आहार जो येत होता तो निकृष्ट होता आणि त्याच्यावर आवाज उठवला म्हणून मॅडमला काढून टाकलं. काय सांगतो स्थानिक नागरिक? मॅडमला पुन्हा आहे ना त्यांना शाळेत यायला दिले पाहिजे सरकार. त्यांची ऑर्डर जी काढले त्यांनी ते थांबवले पाहिजे. जर समजा ऑर्डर जर नाही थांबवली तर काय करणार? आता शेवटी आम्हाला गरज आहे. आता आम्हाला मग आंदोलन करावं लागेल. असं कमी मुलं पुढं गेल्यावर शिकतील ना. आता जर ते नसल्यावर मग पुन्हा आम्हाला आमची लहान मुलं शिकले पाहिजे ना. ते हुशार कशी होणार पुढे? म्हणजे मॅडम जो कप्पट संख्या जी होती ती 22 आता समजा आहे. मुलांना चांगल्या प्रकारे वाचता वगैरे ते म्हणता तुम्ही? हा येते. आता शेवटी जसं वय राहणार तसं ते वाचतात नाही. 80% वाचित्यात. आपण काय सांगा? काय नाही, जो अन्न पुरवठा होता तो व्यवस्थित द्यावा सरकारने. कारण का आमची काय एवढी ऐपत नाही. पोरं आजारी पडल्यावर त्यांना दवाखान्यात नेऊन 7-8 हजार खर्च करणे. त्याच्यामुळे लक्ष द्यावा सरकारने. सगळ्या ठिकाणी किती जण तुमची वस्ती आहे सगळी? आमची 4-5 वस्त्या असतील. लोकसंख्या किती तुमची आहे? सगळी 3000 लोकसंख्या. आणि ह्या ठिकाणचे सरपंच कोण आहेत? सरपंच आहे आशात आहे, खंडू पारधी आहे. मग तुमच्या समाजाच्या आहेत त्या? आमच्या समाजाच्या आहे. मग जर 4 वर्ष झाली तुमच्यामध्ये हे अंगणवाडीचं काम चालू आहे मग त्यांना लक्ष दिलं नाही का? ते काम 2 वर्षापूर्वी कधी चालू होतं ते अजून पण तसंच आहे. ते अजून पूर्ण नाही झालं. मग ह्या जो काय आहार आहे ह्या आहाराबद्दल काय सरपंच तुम्ही तक्रार वगैरे केली होती? तक्रार केली ना मॅडमनी, नाही पालकांनी केली. मग काय त्यांचा काही रिस्पॉन्स आला नाही. मग मॅडमनी आपली पोस्ट टाकली, मग त्यांना विलंबित केला.
बाबा समजा जर मॅडमला ह्या ठिकाणी पुन्हा रुजू नाही केलं तर काय सांगाल आपण? नाही, जर इथं जर रुजू परत केलं नाही तर मोठं आंदोलन करू आम्ही. रुजू झाल्याशिवाय आंदोलन काय थांबणार नाही आहे आमचं. जोपर्यंत शाळेवर रुजू होते नाही बाई तोपर्यंत आमचं ते आंदोलन चालूच राहील. आपण पाहिले या ठिकाणी की हे सगळे जे ग्रामस्थ आहेत, इथले सगळे नागरिक आहेत, त्या मॅडमबद्दल खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की त्या या ठिकाणी आल्यापासून चांगल्या प्रकारे पटसंख्या देखील वाढली गेली आहे. आणि जर त्यांना या ठिकाणी जर पुन्हा जर त्या सेवेत रुजू नाही केलं तर एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल. कारण का एकतर लांडे साहेबांच्या भाषेमध्ये म्हटलं जातं की आदिवासी समाज पेटला तर तो इज्जत नाही. त्यासाठी सांगायचं आहे की जर मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी जर आंदोलन जर छेडलं गेलं तर नक्कीच या ठिकाणी आदिवासी समाजाचा उद्रेक होईल आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी करणार आहेत. ते हा निधी खरं करतायत काही लोकांना. म्हणजे तुम्ही तर बोला ना भाऊ, बोलल्याशिवाय काय होणार? आता लहान मुलांना योग्य चांगलं पोषण आहार भेटलं म्हणजे ते पुढं चांगले होणार ना. असं म्हणजे चांगलं पोषण आहार मग भेटायला मुलं पाहिजे. तक्रारी करत असतील, पोट दुखतंय. आता मुलं काय बोलणार, त्यांना काय कळतंय लहान मुलांना? ते बोलू शकत नाही. त्यांना जे भेटन ते खाणार ते लहान मुलं. तुमची काही अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी त्यांच्याबद्दल काही तक्रार आहे का? नाही, तक्रार नाही काय. बरं, व्यवस्थित काम करतात का ते? काम व्यवस्थित चालू आहे. उलट जे मुलं नाही ते आता यायला लागलेत मॅडम मुळे. हा. अच्छा, बर, ठीक आहे. तुम्ही काय सांगाल? एक मिनिट. मॅडमचं शिक्षण पोरांसाठी चांगले आहे. आता बघू, उद्या सकाळी येऊन बघा, एवढ्या लिशी पोर आहेत तरी खडाखड वाचित आहेत अंगणवाडीमध्ये. मग तिची शिकवण्याची पद्धती इतकी चांगली आहे का तेवढ्या लहान मुलाला जर वाचता येत असेल तर तिला निलंब करायचं हे विषयच येत नाही ना. फक्त त्यांनी एवढंच केलं का सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला तिनं खराब धान्यामुळं. पण ते चुकी सरकारची आहे. चांगलं उत्कृष्ट धान्य आलं असतं तर तिनं टाकलं नसतं. बरोबर आहे का नाही? चांगलं खाद्य आलं असतं तर तिनं टाकलं नसतं. खराब धान्य आलं म्हणून तिनं टाकलं. पण तिची ही चूक नाही. आमच्या लेकरांसाठी धोकेदायक आहे ना. म्हणजे हे तुमच्या मुलांसाठी तिने केलं? हा, आमच्या मुलांसाठी केलं. ते धान्य आमच्या मुलांसाठी धोकेदायक आहे. पोरांना जुलाब लागत यात. इथून सावरगावला न्यायचं म्हणजे सोपं नाही. आजारी पडतात मुलं. हा, मग जुलाब बऱ्याच उलट उद्याला आले ना बाय लेडीज माणसं येतील इथं, त्यांना प्रत्येकाला विचारा. जुलाब एका ना एका लहान मुलाला जुलाब होत्याच. कारण का ते शिजत नाही, कच्चं खात्यात. 3 वर्ष. आता बालवाडीत कोण जात? बालवाडीत जातो का तू? अंगणवाडीत कुठे आहे तुझी अंगणवाडी? दाखव. तिथं नाव काय तुझं? काय? बरं, ठीक आहे. मला सांग, कसं आहे जेवण, कसं मिळतं अंगणवाडीत? चांगलं आहे का? नाही आवडत? आवडतं का? नाही आवडत का रे? चावतं का ते? असं चावल्यावर चावतं का, गिळतं का? ठीक, नाही गिळत. बघा आता हे मुलं इकडे आहे. गाडी 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 बघ बाबा, गाडी बघ. मॅडम शिकवतात का काय? तू अंगणवाडीत आहे ना? नाही, बर. मट्टी चालत. हा, मट्टी चालत. मराठी कुठे आहे ती? कुठे शाळा? तिकडं. तिकडे आहे काय? बर बर. तू पण जातो का मराठी शाळेत? हो. अच्छा, ओके, चला. तर ठीक आहे. आता काय खूपच लहान लहान आहे. खरं तर यांच्या आई वडिलांनी बोलायला पाहिजे आणि पालकांनी देखील. आज मला कळलं का काहीतरी गोडेगावला काय पालक गेले होते ना. आम्ही काय गेले होते आणि आम्ही कामाला गेलो. बर, मग सरकारला काय सांगाल? सरकारला आता काय, मॅडमची बदली नाकारावी. बदली नाही, काढून टाकले डायरेक्ट. काढून टाकली. कायमस्वरूपी कमी करण्यात आले. त्यांना परत त्यांची पदवी द्यावी एवढीच आमची मागणी आहे. नाही थांबल्यावर काय? शेवट आंदोलन आंदोलन करणार. काय करणार आंदोलन? करून काय करणार आहे तुम्ही? आता तिला घ्यावाच लागणार आहे आम्हाला. एवढ्या चांगल्या शिकवत्यात, पोरांचं संबंध चांगले आहेत. आता भरती प्रक्रिया नवीन करणार आहे सरकार. नाही ना, पण भरती प्रक्रिया टाकली, त्याच्या खाली भरती प्रक्रिया हो, लगेच दुसरं पद भरायचं म्हणून. मग आता नाही ना,